नमस्कार शेतकरी मित्रांनो, मान्सूनने परत प्रगती केलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नकाशावर आत्ता सध्याच्या परिस्थितीत काय दिसते बघा वरती. अशा प्रकारची मान्सूनने प्रगती केली आहे. मान्सून आता श्रीलंकेच्या उत्तर भागात प्रवेश करत आहे. जे आपण 16 तारखेला सांगितलं होतं की मान्सून 2च दिवसात प्रगती करणार आहे. मान्सून पुढे सरकतो. मान्सून आता महाराष्ट्राकडे येत आहे आणि शेतकऱ्यांना पाऊस कधी पडणार, आपण पेरणी कधी करायची याची आता वाट शेतकरी पाहत आहे. एन्सो कंडिशन न्यूट्रल आहे. न्यूट्रल आहे. अल्निनो कंडिशन अजूनपर्यंत व्हेरी पॉझिटिव्ह डेव्हलप झालेली नाही आहे. ला निना कंडिशन बनण्याचे कोणत्याही प्रकारचे चान्सेस नाही. आता हा झाला पॅसिफिक समुद्रातला विषय. परंतु आपण इंडियन निनो म्हणतो आयोडीला. तर इंडियन ओशन डायपोलची परिस्थिती काय आहे मी तुम्हाला दाखवतो. इंडियन ओशन डायपोल जर तुम्ही पाहायला गेले तर इंडियन ओशन डायपोलची परिस्थिती आपल्याला जवळपास जुलैमध्ये पॉझिटिव्ह होण्याची शक्यता दिसत आहे. म्हणजे आता जसं की आपण मागील वर्षी 24 तारीख दिली होती की 24 तारखेपासून मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात चालू होणार आहे. ठीक आहे. कोकण किनारपट्टी आणि काही भाग वगळताचा विषय मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. तर आता त्याबद्दल बऱ्याचशे मला शेतकरी भेटतात आणि म्हणतात की तुम्ही ह्याही वर्षी आता तारीख द्या. बघा, तारीख तर आपण 2023मध्ये दिली होती. 2023 आठवतो का? 2023मध्ये सेम कंडिशन होती. एन्सो न्यूट्रल म्हणजे तटस्थ परिस्थिती तिथे आणि आयोडी सुद्धा तटस्थ. परंतु आयोडी जुलैमध्ये पॉझिटिव्ह 2023मध्ये झाला होता. त्यानंतर आपल्याला ठीक पाऊस, परंतु पाऊस जास्त नव्हता, परंतु ठीक पाऊस आपल्याला पाहायला भेटला. पिकांसाठी समाधानकारक असा तो पाऊस होता. आता ह्याच कंडिशनला आपल्याला अपवाद सुद्धा पाहायला मिळतात. जसं की न्यूट्रल कंडिशन असूनही 2001, 2012, 2017ला पाऊस कमी, तर 1990 आणि 2003 साली त्याच कंडिशनमध्ये चांगला पाऊस आला. म्हणजे त्या 1990, 2003 साल जो आपण आत्ता उल्लेख केला तिथे अबोव नॉर्मल पाऊस झाला होता. म्हणजे जो टक्का असतो त्यापेक्षा जास्त, म्हणजे 100% जास्त. जसा मागच्या वर्षी आपल्याला 100% जास्त पाऊस पाहायला मिळाला. यावर्षी कंडिशन काय आहे तर मोठ्या मोठ्या संस्थांनी 92%, 94% पर्यंत असा पाऊस सांगितलेला आहे. ठीक आहे. परंतु तो एक भारताची सरासरी झाली. आपण फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतो. बघा, तुमच्याकडे जे आता बातम्या येतात, ह्या बातम्यांचा भडीमार आता सध्याच्या परिस्थितीत होत असतो मान्सूनच्या काळात. परंतु मॉडेल्सकडे पाहून, म्हणजे आता मी तुम्हाला मॉडेल दाखवतो. आत्ता जे तुम्हाला डोळ्यासमोर जे मॉडेल दिसत आहे, जी ही परिस्थिती दिसत आहे, ही परिस्थिती जूनमध्ये काही दिवसाआधी जूनच्या 6 तारखेपासून दिसत होती. म्हणजे जिथे तुम्हाला हिरवळ दिसते ना, म्हणजे जसं की विदर्भ पूर्ण, मराठवाडा पूर्ण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्राचा सुद्धा पूर्व भाग त्यात आलेला आहे. म्हणजे तिथे पावसाला सुरुवात होणार अशी परिस्थिती आपल्याला दिसत होती. परंतु मान्सूनच्या काळात मॉडेल्स हे परफेक्ट बिहेव करत नाही. हे डेटा मॉडेल्स असतात. यांना खूप सारा प्रिव्हियस डेटा दिलेला असतो आणि त्यानुसार हे प्रिडिक्शन करत असतात. ठीक आहे, मॉडेल्स. तर म्हणूनच की आता जो मुसळधार पाऊस येणार होता वगैरे वगैरे हे सगळं जे थांबलं, तर त्याचं कारण तेच आहे की नेमकं पाऊस कशा प्रकारे येतो, मॉडेल्स बऱ्याच वेळा चुकतात. ठीक आहे. तर आता माझं सांगणं एक आहे की पुढे आता पावसाची परिस्थिती अशी राहणार आहे की आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी पाहून करावं लागणार आहे. पॉझिटिव्ह आयोडी बनण्याचे चान्सेस आत्ता येत आहे जुलैमध्ये. जर आपल्याला त्याचे चिन्ह जूनच्या पहिल्या आठवड्यातच दिसायला लागेल आणि त्याच्या पुढे म्हणजे मेच्या शेवटी आपण पेरण्याच्या बद्दल बोलायला सुरुवात करू. परंतु जे सध्याच्या परिस्थितीत तुम्ही नियोजन करत आहे पेरण्याच्या बाबतीत, जे जशा सिरियली डेट येत असतात दरवर्षी की 1, 2, 3, 4 जून महाराष्ट्रात धुमाकूळ होणार, पावसाचा मुसळधार पाऊस राहणार वगैरे वगैरे. त्यानंतर मग 4 तारीख संपली की 5, 6, 7, 8 तारीख देण्यात येते. मग 8 तारीख संपली की मग 9, 10, 11, 12 तारीख देण्यात येते. 12 तारीख संपली की 12, 13, 13 ते पाऊस म्हणजे 1 जूनपासून डायरेक्ट जो मान्सून सीझन असतो
1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत तर तो काही पाऊस तुम्हाला त्याचे व्हिडिओ भेटत असतात. परंतु जर आपण पेरणी सक्सेस व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो आणि दुबार पेरणी वाचावी यासाठी प्रयत्न करत असतो, तर मान्सूनने प्रगती केलेली आहे, मान्सून पुढे सरकत राहील. परंतु नेमक्या आता पुढे घटना काय घडतील त्याच्यावर डिपेंड आहे की मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात कधी सुरू होईल. मान्सूनचा पाऊस हा महाराष्ट्रात 15 जूनच्या पुढेच सुरू होणार एवढं तर निश्चितच हे दरवर्षीच असते, कारण तोपर्यंत आपल्याला प्री मान्सूनचाच पाऊस पाहायला मिळतो. परंतु प्री मान्सूनचा आणि मान्सूनचा पाऊस जर कनेक्ट होत असेल तर पेरणीसाठी आपल्याला फारच त्याच्या महत्त्वाचे पॉझिटिव्ह हे रिझल्ट येत असतात. तर त्यानुसारच आपण काही वेळा तारखा वगैरे देत असतो. तारखा देण्याचा प्रयत्न करू, परंतु सध्याची परिस्थिती ही तारखा देण्याची नाही आहे. आता याच्या पुढे आपण कंटिन्यू एक गोष्ट, जसं की मी आता तुम्हाला समोर तुमच्या डोळ्यासमोर मॉडेल दिसत आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट बघा, हे आहे जून महिना संपूर्ण, हे LPA लॉंग पिरियड हा अंदाज असतो. तर आता बघा, आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा काही भाग सोडून, उत्तर विदर्भाचा काही भाग सोडून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस हा निगेटिव्ह मायनसमध्ये दिसत आहे. परंतु हे मॉडेल खरं होत नाही, हे एवढंच निश्चित. ठीक आहे, असंच्या असं नसते उतरत. तर आपण याच्यावर बोलत राहू. पुढे मी तुम्हाला व्हिडिओ आपण बनवणारच आहोत आणि पेरण्याला सपोर्ट करणार आहोत. व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, कमेंट करा. काही प्रश्न असेल तर धन्यवाद.